आणि यानंतर एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आपल्यापर्यंत येते ती बघूया। नागपूर अमरावती महामार्ग आता रोखण्यात आलेला आहे। तत्काळ मदत मिळावी यासाठी कुटुंबियांनी हा महामार्ग रोखलाय। नागपूरमधल्या धामणा इथल्या स्फोटकांच्या कंपनीमध्ये स्फोट झाल्याची घटना घडलेली होती। यामध्ये 6 कामगारांचा मृत्यू झालेला होता, तर काही जण जखमी देखील झालेले होते। त्यांच्या कुटुंबियांनी आता संतप्त होत महामार्ग रोखलेला आहे। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। तुषार, काय नेमकी माहिती? सध्या धामणा गावामध्ये जे 6 मृतदेह आहेत ते आणण्यात आलेले आपण बघू शकतो की या ॲम्ब्युलन्समध्ये हे मृतदेह आता कंपनीच्या दारावर नेले जात आहे। इथले जे स्थानिक नागरिक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे, नातेवाईक यांचं असं म्हणणं आहे की कुठेतरी जेव्हापर्यंत त्यांच्याकडे 25 लाखाचा धनादेश त्यांच्या हातात सुपूर्द केला जात नाही तेव्हापर्यंत आम्ही या मृतदेहाचा अंत्यविधी करणार नाही। आणि त्यामुळे मग पोलिसांनी हे मृतदेह राष्ट्रीय महामार्गावर अडवले होते। मात्र मग कुठेतरी नागरिकांचा रोष बघता कुठेतरी आता हे मृतदेह आपण बघू शकतो की जे चामुंडा एक्सप्लोसिव्ह कंपनी आहे तिथेही चाललेले आहे। चामुंडा एक्सप्लोस हा कंपनीमध्ये जर का बघायचं झालं तर काल जो स्फोट झाला होता त्यामध्ये 6 कामगारांचा मृत्यू झाला होता, त्यामध्ये 4 महिला होत्या। आणि महत्त्वाची गोष्ट की 3 अत्यंत जे गंभीर जखमी, त्यांची प्रकृती देखील अत्यंत चिंताजनक आहे। जर तुम्ही बघितलं तर हे बघा, या गाडीच्या आतमध्ये मृतदेह आहे, मृतदेह गाडीच्या आतमध्ये आहे आणि हे मृतदेह आता कंपनीच्या दारावर नेले जात आहे। एकंदरीतच नागरिकांचा जो संताप आहे तो आपल्याला पाहायला मिळत आहे। काही नागरिक आपण त्यांना तुमची काय मागणी, हे मृतदेह इकडे कशाला घेऊन चाललेलं आहे? हेच तर नाही माहित ना। काय मागणी आहे तुम्हाला लोकांची? आमची मागणी आहे मालकाने ते यावे आणि यांच्या भेटावे आणि मोबदला द्यावे, बोलावे, लिखित स्वरूपात द्यावे। तुम्हाला लिखित मध्ये धनादेश पाहिजे 25 लाखाचा, त्यानंतर तुम्ही अंत्यविधी करणार आहात? बस बस बस। आता हे इकडे कुठे घेऊन चालले? कंपनीमध्येच। बरं, केव्हा याची अंत्यविधी करेल? जेव्हा पण चेक मिळणार तेव्हा? पण तोपर्यंत। बरं, तुमचं नाव काय? अरविंद शेंडे। तुमची काय मागणी आहे? तेच मागणी आहे आमची, 25 लाख रुपये आणि त्यांना जे काही सॅलरी मिळणार आहे 9,000 रुपये ते त्यांना मिळाली पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।